अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की नवनाथ नाथ संप्रदाय, हे जे नाथ संप्रदाय हे आपल्याला माहीतच आहे. नाथ संप्रदाय म्हणजेच या नवनाथांचे नाथ आहेत मच्छिंद्रनाथ. तर याच मच्छिंद्रनाथांनी या नाथ संप्रदायांची स्थापना केली. तर त्याचप्रमाणे ज्या हे लोक ह्या नाथ संप्रदायांची दीक्षा घेतात, या संप्रदायाची साधना उपासना करतात, ज्या लोकांच्या अंगामध्ये नाथांचे वारे येते, तर त्यांच्या मुखामध्ये नेहमी तुम्ही आदेश, अलख निरंजन हे शब्द उच्चारताना नेहमी पाहिले असतील. तर त्याचा अर्थ काय आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण आदेश या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. तर आदेश म्हणजे काय, तर आदेश या शब्दाचा प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा, जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश. तर आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे जीवात्मा आणि श म्हणजे शिवरूप परमात्मा. या तिन्ही शक्ती ज्यामध्ये आहे तो म्हणजे आदेश. तर आता आपण अलख निरंजन याचा अर्थ पाहूया. तर अलख म्हणजे काय, जो दिसत नाही, जो अदृश्य आहे पण आहे. तसेच निरंजन म्हणजेच काय, तर अंजन म्हणजे काळोख आणि निरंजन म्हणजे काळोख हटविणारा, नष्ट करणारा, अज्ञान नष्ट करणारा, ज्ञान देणे किंवा येण्याच्या गोष्टीला निरंजन म्हणतात. जसे की परमात्मा आपल्याला दिसत नाही परंतु त्यांचा वारंवार आपल्याला साक्षात्कार हा होत असतो. जसं की देव आहे पण तो दिसत नाहीये, देवाची शक्ती देखील आहे ती दिसत नाहीये परंतु तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्याचा साक्षात्कार होतो. यालाच अलख निरंजन असे म्हणतात. तर हे अलख निरंजन उच्चाराने आपल्या जीवनातील सुख, दुःख, जन्म, मृत्यू, तिरस्कार इत्यादी प्रापंचिक गोष्टींचा द्वेष मात्र नष्ट होतो. तर जेव्हा आपण इतर आपल्या धार्मिक ठिकाणी, धार्मिक मंदिरात जातो त्यावेळेस समजा देवीला जर आपण गेलो तर आपण आई जगदंबे, आई कुलस्वामिनी असे आवाज देतो. त्याचबरोबर जगदंबेचा उदय उदय असा आपण हाक देतो. तसेच नाथांच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा देवाला मी तुम्हाला भेटायला आलो आहोत अशी हाक देण्यासाठी आदेश असं म्हणावं लागतं. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.